नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाराज हे कसे वेल एस्टॅब्लिश बिझनेसमॅन होते याच्याविषयी. तर गोष्ट आहे आपल्या राज्याभिषेकानंतरची, महाराजांच्या राज्याभिषेकानंतरची. महाराजांनी मुंबईच्या इंग्रजांकडून तांबं विकत घेतलं होतं. तर ते तांबं विकत घेतल्यावर महाराजांनी त्यांना रोख रक्कम दिली नाही, तर त्यांना एक हुंडी लिहून दिली, ज्याला आजच्या भाषेत आपण बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट म्हणतो. ती त्यांनी लिहून दिली आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे आता कॅश नाहीये, तुम्ही गोवळकोंड्याला जा, तिथे आमचं एक ऑफिस आहे, तिथे आमचा एक माणूस बसतो, गोवळकोंड्याच्या कुतुबशाकडून आम्हाला दर महिना खंडणी येते, तुम्ही तिथे जा, तुम्हाला तिथे कॅश लगेच मिळेल, तुम्ही ती हुंडी दाखवा, लगेच कॅश मिळेल. पण प्रॉब्लेम असा होता की मुंबईच्या इंग्रजांचं जो टपाल होतं ते गोवळकोंड्याला जात नसे, म्हणून मुंबईच्या इंग्रजांनी ती कागदपत्रे ही सुरतला पाठवली, सुरतच्या इंग्रजांकडे, आणि सुरतच्या इंग्रजांचा टपाल हा सुरतेहून गोवळकोंड्याला आला. गोवळकोंड्याला आला, तिथे त्याने ती हुंडी दिली. तिथे खरंच आपलं एक ऑफिस होतं बरं का. त्याने ती हुंडी दिली आणि तिथे एक माणूस होता, तिथे जो लेखनिक तिकडचा होता, त्याने ती हुंडी पाहिली आणि तो म्हणाला की ही हुंडी मिळाली बरोबर आहे, पण तुम्हाला ह्याच्यावर कॅश द्यायची अथॉरिटी माझ्याकडे नाही, ती आहे प्रल्हाद निराजी पंत, त्या दप्तराचे जे प्रमुख होते त्यांच्याकडे, आणि ते आता रायगडावर गेलेले. ओके, तर असं झालं आणि तो शेवटी टपाल होता, तो तिथे थांबणार नव्हता. तो पुन्हा तिथून गोवळकोंड्याहून सुरतेला आला, सुरतेहून ते कागदपत्र पुन्हा मुंबईत आले आणि त्यावर शेरा दिसला की पैसे मिळालेले नाहीयेत. मग काय केलं, मग इंग्रजांनी नारायण शेणवी जो दुभाषी वकील होता त्याला रायगडावर पाठवलं, आणि तो रायगडाच्या परिचयाचा होता, कारण हाच आपल्या हेनरी ऑक्झिंटन बरोबर स्वराज्याच्या राज्याभिषेकावेळीस तिथे उपस्थित होता. शेणवी रायगडाच्या पायथ्याशी आला. त्याला महिनाभर खाली पायथ्याशीच थांबवलं गेलं, रायगडवाडीलाच थांबवलं गेलं. त्यानंतर तो वरती आला. वरती महाराज तर नव्हते, वरती होते मोरोपंत पिंगळे. मोरोपंत पिंगळ्यांना त्याने सांगितलं की ह्या हुंडीचं प्रकरण मिटवा, खूप दिवस झाले. ते म्हणाले, अहो आमच्याकडे कॅश नाहीये, म्हणून तर तुम्हाला आम्ही गोवळकोंड्याला पाठवलं. तर ते म्हणाले की गोवळकोंड्याचे जे प्रमुख होते प्रल्हाद निराजी ते तर इथेच आहेत. त्यावर मोरोपंत म्हणाले, बरोबर आहे, ते आले होते, पण ते पुन्हा आता गोवळकोंड्याला गेले, त्यामुळे ही नोट घेऊन तुम्ही गोवळकोंड्याला जाऊ शकता आणि तिथून पैसे घेऊ शकता. शेवटी शेणवी कंटाळला आणि शेणवी परत मुंबईला आला. शेणवीला परत येताना पाहून आपला जो इंग्रजांचा व्यापाराचा प्रमुख होता, त्याचं नाव होतं जेरॉल्ड अँजर. त्याने पुढच्या खेपेला त्यांच्या बरोबर नारायण शेणव्याबरोबर फ्रान्सिस मॉलेवेरर या इंग्रज अधिकाऱ्याला परत पाठवलं आणि त्याला सांगितलं की बाबा, तू कोणाला इतर माणसाला भेटू नको, तू फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना भेट, त्यांच्याकडून पैसे घे आणि हे प्रकरण मिटवा बाबा. तर महाराजांना भेटायला हे पुन्हा आले. 2 महिने पुन्हा खाली थांबले. महाराज नव्हते गडावरती. महिनाभरात त्यांना परत वरती बोलवलं. वरती बोलवताच त्यांना सांगितलं की आमच्याकडे कॅश नाहीये, तुम्ही एक काम करा, आमच्या अलिबागला वखारी आहे, तिथून तुम्हाला नारळ आणि भात ह्या 2 गोष्टी द्यायचं आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो, ते तुम्ही तिकडे जा, तुम्ही ते घेऊन या. परत आता यांच्याकडे ती अथॉरिटी नाहीये की मी नारळ आणि भात घेईन. पुन्हा मुंबईला आल्यावर त्यांना समजलं की हा जो जेरॉल्ड अँजर होता हा आपल्या मराठ्यांना बरोबर ओळखत होता. तो काय म्हणाला की आपल्याला ते सांगतील, आपल्याला ते लिहून देतील, पण ते प्रजेला काय सांगतील माहितीये, पुढचे काही दिवस हुकूम मिळेपर्यंत अलिबागच्या वखारीत सामानच ठेवायचं नाही, म्हणजे ती वखार पण रिकामी आणि ते आपल्याला काहीच उत्पन्न देणार नाही. त्यामुळे तुम्ही तिकडे परत रायगडावर जा आणि कॅशच घेऊन या. शेवटी परत हे दोघं परत रायगडावरती आले, परत महिनाभर खाली थांबले आणि शेवटी आता महाराजांना भेटले. महाराजांना भेटल्यावर महाराज म्हणाले, माझ्याकडे आता सोनं किंवा चांदी तुम्हाला देऊ शकतो. तर हे म्हणाले, चांदी द्या. तर महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना सांगितलं, यांना जामदारखान्यात घेऊन जा, यांना चांदी द्या आणि हे हुंडीचं प्रकरण मिटलं असं लिहून त्यांच्याकडून घ्या. मोरोपंतांचं आता एकच काम होतं, जी बाहेर चांदी 23 रुपये शेराने होती ती मोरोपंतांनी 28 रुपये शेराने तोलायला घेतली, म्हणजे चढ्या भावाने, आणि 28 रुपये शेराने ती चांदी तोलून त्या शेणव्याला दिली. त्याच्याकडून ते प्रकरण मिटलं हे लिहून घेतलं आणि त्या शेणव्याची रवानगी पुन्हा मुंबईला केली. नारायण शेणवी मुंबईला चांदी घेऊन आला. जेव्हा इंग्रज व्यापाऱ्यांनी त्यांचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट चेक केलं, तेव्हा त्यांना कळलं की 23.5% लॉस झालेला आहे आपल्याला, आणि या सगळ्या घडामोडी 1.5 वर्ष चालत होत्या. आता काय तुम्ही म्हणाल की मराठी माणसाकडे बिझनेस सेन्स नसतो? ज्या इंग्रजांना आपण जेरीस आणलं त्या मराठी माणसाकडे बिझनेस सेन्स नसेल का? तुम्हीच याचं उत्तर कमेंटमध्ये द्या.